नमस्कार. ज्योतिच एमी फूड चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गणपती बाप्पा जवळ येत आहेत, तर आपण आज गणपती बाप्पांसाठी रसमलाई मोदक बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रसमलाई मोदक बनवण्यासाठी इथे मी 125 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. पनीर हे आपल्याला हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने मी पनीर कुस्करून घेतलेले आहे. हे मोदक आपले एकदम 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होतात आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इथे हे पनीर आपलं हाताने व्यवस्थित असं बारीक करून झालेलं आहे. आता हे पनीर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये आपल्याला तर एकदम बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे पनीर आपलं व्यवस्थित असं बारीक होईल व मोदकाला बाइंडिंग पण छान येईल. इथे तुम्ही बघू शकता पनीर आपलं मस्त असं मऊ झालेलं आहे. आता आपण मोदक तयार करायला घेऊया. त्यासाठी इथे गॅसवरती मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे. कढाई गरम झाली की त्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा गावरान तूप टाकलेला आहे. तूप गरम झाल्यानंतर जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं पनीर आहे ते कढाईमध्ये टाकलेलं आहे. आता हे पनीर आपल्याला अर्धा ते 1 मिनिटासाठी बारीक गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. खूप वेळ त्याला परतायचं नाही, फक्त अर्धा ते 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. इथे हे पनीर पण आपले व्यवस्थित परतले गेलेले आहे. आता यामध्ये मी 1/4 कप दूध पावडर टाकलेली आहे. चमचाच्या सहाय्याने मेजरमेंट केले ते 8 चमचे इथे मी दूध पावडर टाकून घेतलेली आहे. दूध पावडर पण आता आपण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दूध पावडर आता छान मिक्स झालेली आहे. तर यामध्ये मी इथे 3 चमचे पिठी साखर टाकलेली आहे. पिठी साखर पण ही आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. इथे साखर पण आपली व्यवस्थित अशी मेल्ट झालेली आहे. आता यामध्ये इथे मी 1 थेंब रसमलाई एसेन्स टाकलेला आहे व 3 थेंब इथे मी येलो कलर टाकलेला आहे. आता हे आपल्याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे इसेन्स नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे विलायची पावडर टाकली तरीही चालेल. आता इथे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता कलर आणि इसेन्स पण आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करून आपल्याला हे बॅटर थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. इथे मी आता हे बॅटर थंड होण्यासाठी ते प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. 5 मिनिटासाठीच फक्त आपल्याला हे बॅटर थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे कोमट ठेवायचं आहे. इथे आता मोदकचं मिश्रण हे आपलं थंड झालेलं आहे. आता हाताने त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता मी मोदक बनवण्यासाठी ते प्लास्टिकचा साचा घेतलेला आहे. मोदकच्या मिश्रणामध्ये इथे मी बारीक कट केलेले पिस्ता टाकून घेतलेले आहे आणि ते काही गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. इथे पिस्त्याऐवजी तुम्ही काजू बदामचे काप टाकले तरीही चालेल. रसमलाई मोदक करतो त्यामुळे इथे मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत. आता हे सर्व आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता साच्याला थोडंसं गावरान तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपले मोदक व्यवस्थित तयार होतील. व आता तूप लावल्यानंतर इथे मी साच्याला थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या व पिस्त्याचा काप टाकून घेतलेले आहे. व जे मोदकाचं सारण आहे ते मी इथे साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपलं त्याच्या टोकाला व्यवस्थित असे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या मोदकाला टोक व्यवस्थित येते. आता हा साचा आपल्याला पूर्ण भरून व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला मोदक तयार झालेला आहे. मोदक किती सुंदर एकदम मस्त असं दिसतायत. त्याला आकार पण खूप छान आलेला आहे. आता आपण असेच मोदक सर्व तयार करून घेऊया. या गणपतीमध्ये तुम्ही पण बाप्पासाठी अशा पद्धतीने मोदक करून बघा. मोदक हे एकदम झटपट तयार होतात. 15 ते 20 मिनिटांमध्ये सर्व मोदक तयार होतात. त्यामुळे तुम्ही पण हे मोदक नक्की ट्राय करा. एवढ्या मेजरमेंटमध्ये 8 मोदक तयार होतात. तुम्हाला जर 11 मोदक करायचे असेल तर तुम्ही याचे डबल प्रमाण घेतलं तरीही चालेल. घरच्या घरी तुम्ही असे फ्रेश मोदक बाप्पासाठी तयार करू शकता व हे मोदक चवीलाही खूप छान लागतात. 8 दिवस हे फ्रीजमध्ये छान टिकतात व बाहेर हे 2 दिवसामध्ये व्यवस्थित राहतात. इथे तुम्ही आता बघू शकता आपले सर्व मोदक तयार झालेले आहे. तुम्हाला ह्या मोदकची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.